नमस्कार प्रेक्षक हो, सिटी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। प्रेक्षक हो, तुम्हाला माहिती आहे की सध्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी चालू आहे। प्रचाराला अगदी मोजके दिवस बाकी आहे आणि प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचाराचा वेग पकडलेला आहे। सध्या आपण आहोत बडनेरा मतदारसंघातील उबाटा आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील खराटे यांच्या प्रचार कार्यालयात। आपल्यासोबत आहे महानगर प्रमुख आपल्यासोबत आहेत शिवसेना उबाटा गटाचे महानगर प्रमुख पराग गुर्दे। परागजी, तुमचं सिटी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। आता मला सांगा, प्रचाराला अगदी मोजके दिवस बाकी आहे, 20 तारखेला मतदान आहे, काय कसं एकंदरीत आता तयारी चालू आहे, काय वेग पकडलाय प्रचाराने? प्रचाराने वेग पकडलेला आहे। मतदारांमध्ये उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसेने प्रति अतिशय चांगलं वातावरण आहे, महाविकास आघाडी प्रति अतिशय चांगलं वातावरण आहे आणि प्रचार हा आता अंतिम टप्प्यात आलेला असून येणाऱ्या 20 तारखेला या बडनेरा विधानसभेत अधिकृत पक्षाचा आणि मेन पक्षाचा फक्त एकमेव उमेदवार आहे। त्यांचं नाव आहे सुनील बल्लेराव खराटे। त्यांची निशाणी आहे मशाल आणि बटन क्रमांक 1 आहे। बडनेरा विधानसभेत बाकी सर्व अपक्ष उमेदवार आहेत आणि ते सर्व अपक्ष उमेदवार हे या महत्वाच्या पक्षाच्या विरोधात आहे आणि म्हणून महाविकास आघाडी भक्कमपणे आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागलेले आहे। आता 20 तारखेला मतदान आहे आणि तुमच्या पक्षातील एक बंडखोर सुद्धा या मतदारसंघातून तुमच्या विरुद्ध उभे आहेत। कुठेतरी मतदार वाटल्या गेले आहेत, मतं वाटल्या गेली आहेत। 20 तारखेच्या मतदानासाठी मतदारांना काय आवाहन कराल? बंडखोर उभे आहे मी असं हे म्हणणार नाही। माझं असं मत आहे का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी सुनील खराटे यांच्या हातात मशाल दिलेली आहे आणि मशाल ही अधिकृत चिन्ह आणि उद्धव साहेबांचं चिन्ह आहे, म्हणून बंडखोरांचा विषयच नाही आहे। लोक सुजाण आहे, नागरिक सुजाण आहे आणि शिवसैनिकही सुजाण आहे। ज्याच्या सोबत मशाल, ज्याच्या सोबत उद्धव साहेब, त्याच्या सोबतच या बडनेरा विधानसभेची जनता राहील। मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एवढंच आवाहन कराल का या विधानसभेत, बडनेरा विधानसभेत तरुणांना रोजगार नाही, इथं 2-2, 3-3 सुतगिरण्या या आजीवन बंद पडलेल्या आहे। सुतगिरणी चालू होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं या आमदारांनी पोकळ आश्वासन दिलं होतं। आता आमदाराचं लग्नही झालं आणि आमदाराच्या मुलाचंही लग्न व्हायची वेळ येऊन राहिली, पण सुतगिरण्या या मतदारसंघातल्या चालू झाल्या नाही। त्या मतदारसंघातल्या तरुणांना रोजगार नाही आहे। या मतदारसंघात ज्या छोट्या मोठ्या महिला आहेत, ज्या रोजगार करू इच्छितात, त्यांचे स्वतःच्या प्लॉटसाठी त्यांचे व्यवसाय पाळले जातात, महिलांना रोजगार नाही आहे। मी फक्त मतदारांना एवढं आवाहन करेन की आपण फक्त उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून सुनील खराटे यांना मतदान करा। उद्धव साहेब ठाकरे हे महाराष्ट्रातले नंबर 1 चे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री असताना, आणि आई अंबादेवी आशीर्वाद देऊन उद्धव साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पुन्हा करेल आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याला हातभार या बडनेरा विधानसभेचा आमदार जो निवडून जाईल 23 तारखेला, ते सुनील भाऊ खराटे यांना जर मतदारांनी आशीर्वाद दिले, यांना मतदारांनी आशीर्वाद द्यावे, मतदारांनी उद्धव साहेबांना आशीर्वाद द्यावे आणि सुनील भाऊ खराटे हेच उद्धव साहेब ठाकरे आहेत, हेच शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, हेच राहुलजी गांधी साहेब आहेत, सर्व हे समजून सुनील भाऊ खराटे यांना मतरूपी भरभरून आशीर्वाद द्यावे। एकंदरीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षश्रेष्ठींचे प्रतिनिधी म्हणून सुनील खराटे या मतदारसंघात उमेदवारी घेऊन उभे आहेत, त्यामुळे मतदारांनी त्यांना त्यांचं प्रतिरूप समजून मतदान करावं असं पराग गुर्दे यांचं म्हणणं आहे। बघूया 20 तारखेला मतदार कोणत्या पारड्यात जातात आणि कुणाच्या पारड्यात जास्तीत जास्त मतं देतात, याचा निकाल तर 23 नोव्हेंबरलाच कळेल। त्यामुळे सर्व मतदारांनी 20 तारखेला आठवणीने न विसरता घराबाहेर निघा आणि आपल्या अधिकृत उमेदवाराला, आपल्या आवडीच्या उमेदवाराला भरभरून मतं करा। सिटी न्यूजच्या वतीने एवढंच आवाहन।